नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मी आज इथे 4 वाजता एक महत्त्वाची मीटिंग होती, विशेष करून NSCC नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज, म्हणजे जे श्यामलाताई देसाई जे अध्यक्ष आहेत, जे ऑर्गनायझेशन आहे त्यांची आणि महानगरपालिकेची मीटिंग होती। नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज काम करत आहे। पुणे शहरात विविध वॉर्ड वाढले, म्हणजे 34 वॉर्ड होते, त्याच्यात आम्ही पुढे जात आज 167 वॉर्ड पर्यंत आपण पुणे शहर वाढले। त्यानंतर अपेक्स कमिटी, जी मी अपेक्स कमिटी नेहमी म्हणतो, तर त्याची ही सुद्धा मीटिंग होती आणि त्यासाठी मी त्या मीटिंगसाठी मी आलो होतो। या मीटिंगचं वैशिष्ट्य असं होतं की माझ्या दृष्टीनं प्रथमच ॲडिशनल कमिशनर जे असतात, मागं खेमनार सर होते, बऱ्याच वेळा त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली होती की या अपेक्स कमिटी मीटिंगला तुम्ही यावं, पण यावेळी पृथ्वीराज BP सर ते त्यासाठी आले होते। आणि 2 विषय त्यांनी समोर मांडले। एक विषय असा होता की डीप क्लिनिंग ड्राईव्ह, हा तो विषय होता। 9 तारखेपासून ते काय तर चालू करणार आहेत। प्रत्येक झोनला ते 2-2 दिवस देणार आहेत, म्हणजे साधारणतः 10 दिवस ही ड्राईव्ह चालणार आहे। आणि दुसरा विषय असा होता एन्व्हायरमेंट, तर त्याचेसुद्धा तिकडचे डेप्युटी कमिशनर आले होते, शिंदे साहेब म्हणून। शिंदे सरांची ओळख करून घ्या, एन्व्हायरमेंटचे ऑफिसर म्हणून ते आता आपल्याकडे आलेले आहेत। आणि घनकचरा विभागाचे संदीप कदम साहेब आले होते। तुम्हाला ती मीटिंगसुद्धा मी थोडीशी कवर केलेली आहे आणि तुमच्यापर्यंत ती पोचवतोच आहे। पण आणि त्यांना मी मीडिया म्हणून हे विचारलं की तुम्हाला काय हवं आहे मीडियाकडनं, म्हणजे हे जे ड्राईव्ह डीप क्लीन ड्राईव्ह जी होणार आहे, साधारणतः 10 दिवसाची जी ड्राईव्ह असेल, त्याच्यामध्ये तुमची मीडियाकडनं काय अपेक्षा आहे। तर त्यांनी असं सांगितलं की हे तुम्ही हे पूर्ण कवर करू शकता। त्याप्रमाणे आपण उद्यापासनं संदीप कदम साहेबांची पहिल्यांदा आपण यावर बाईट घेणार आहोत की डीप क्लीन ड्राईव्ह नक्की काय आहे, ते कसे करणार आहेत। जी मला माहिती मिळाली त्याप्रमाणे झोन 1 म्हणजे झोन वाईज ते करणार, म्हणजे 1 अगोदर, मग 2, 3, 4 असं ते करणार आहेत। आणि कसं मी ते शक्यतो सगळं कवर करायचा प्रयत्न करणार आहे। जसं जसं कवर करीन, कदाचित याच्यामध्ये मी लाईव्हसुद्धा करायची शक्यता आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोचत जाणार आहे। आत्ता साधारणतः 6:15 साडेसहा वाजलेले आहेत, म्हणजे 4 ते 6:30 6:15पर्यंत मीटिंग चालू होती। त्यामध्ये बरेचसे नागरिकही आले होते आणि हिरिहिरीनं बोलत होते। 2-3 गोष्टी जे जाणवलेल्या आहेत या मीटिंगमध्ये, की काही नागरिकांच्या माहितीचा सोर्स इतका स्ट्रॉंग होता की अगदी डिपार्टमेंट म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपेक्षा त्यांची माहिती जास्त प्रिसाईज होती, ते अगदी चॅलेंज करत होते। पण मुद्दा आपल्याला असा आहे की असे नागरिकांना इन्व्हॉल्व करून, म्हणजे इतर सामान्य नागरिकांना कसं त्यांचं जीवन सुसह्य करता येईल। विशेष करून घन कचरा विभाग हा जो आहे, हा फार सेन्सिटिव्ह नाजूक डिपार्टमेंट आहे, जे डेप्युटी कमिशनर आहे संदीप कदम। तर त्याबद्दलसुद्धा आपल्याला, म्हणजे पुणे क्लीन तर सगळं क्लीन असं ते होणार आहे। इंदोरचा अनुभव आपल्याला समोर आहेच, याच्यावरसुद्धा आम्ही तुम्हाला पूर्णपणे वेगळी माहिती देणार आहे। मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 डेली व्लॉग। आजचं तारीख आहे 5 डिसेंबर 2024। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। If you like the video, do like, comment, share and subscribe.